मित्रांनो, मी आता वेंकटेमा दावडेकर आहे या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा दिवस आहे खूप स्पेशल असणार आहे, कारण आता वाजले रात्रीचे 12 आणि आज आम्ही जाणार आहे स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड या गडावरती ट्रेकिंग करायला आणि मस्त ब्युटिफुल व्ह्यूज एन्जॉय करायला. आणि आपल्यासोबत खूप जण आहेत. म्हणजे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं का चैतन्य आहे आपला एक ट्रिप होणार आहे रायगड किल्ले रायगडवरती, तर तीच आज आपण कंप्लीट करणार आहेत. आपल्यासोबत आहेत मी, चैतन्य, मनीष, वैभव, ऋषिकेश, अजून आय थिंक वैभवची बहीण पण आहे, बाई येत नाही आहे, अजून बघूया कोण कोण आहेत. आणि आधी विचार चालू होता का हा पूर्ण जो ट्रिप आहे आपली ही बाईकने करायची. बाईकने इथून ते रायगडपर्यंत 153 किलोमीटर आहेत. आय थिंक अराऊंड 4 किंवा 6 तासाचा रस्ता आहे बाईकवर जायचा. पण नंतर विचार करा थंडी आहे, जानेवारी चालू आहे, तो थंडी असणार आहे, सो बाईक कॅन्सल करून आता कारने हा प्रवास करणार आहे. आम्ही कार बुक केली आहे, थोडा जर कार येणार आहे आणि आपला जो प्रवास आहे त्याला स्टार्ट करणार आहे. तर चला सुरुवात करूया. सो जस्ट आम्ही पोचलो आहे आणि आमची आहे टीका गुंग्या उभा आहे. लवकर गुंग्या हाय. तिकडं ऋषिकेश आहे, वैभव आहे, चेतन आहे. सो राईट नाव इट्स 12:30 आणि आपली गाडी उभी पाठी आहे. वैभव जस्ट आपण स्टार्ट करतो आहे आपल्या 126च्या फर्स्ट ऑफिशियल ट्रिपला, जी आहे किल्ले रायगड इकडे. चला मग. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो आपला नारळबॉम्ब फुटलेला आहे आणि ऑफिशियल ट्रिप स्टार्ट आहे आपली 12:30. आता टेम्परेचर आहे अराउंड 23 डिग्री सेल्सिअस. पुढे जाऊन अजून कमी होणार आहे, तो 17-18 पर्यंत जाणार आहे असं फोकसचा. सांगू का आपली विंडो सीट आहे फोटो काढ ना. आणि आपले ड्रायव्हर पण आहे इकडे. काय करा आपली विंडो सीट करा. आपलं थोडंसं शॉर्ट्स पण घ्या. फोटो काढ बाकी ना बाई. आता मम्मीने मोदक दिले तर मग थोडा वेळ खाणार आहे मोदक. आता अंगारिका चतुर्थी होती तर आमच्या घरी मोदक पण बनलेले. तर सगळ्यांसाठी मोदक पण आहेत. अजून दुसरं पण आणि काय खायला ते पण देणार आहे खायला. त्यात काय रे भाई भरपूर काय काय इकडेच खायला आहे. भाई आपण 1000 रुपये शॉपिंग केले. 1000 रुपये शॉपिंग केले खाण्यासाठी. 1000 रुपये आणि मी 400-500 केले. ओके 400-500 रुपये. सो बघूया आजचा प्रवास कसा होतो आहे. सुखरूप होऊन दे. तर आजचा प्रवास आहे फर्स्ट टाइम आपण रात्रीचा प्रवास करणार आहे. आपण कारने जाणार आहेत. फर्स्ट टाइम आमची ट्रिप ही कारने असणार आहे, कारण दरवेळेस आम्ही बाईकने जातो. चला छत्रपती शिवाजी महाराज गाणं स्टार्ट झालेत आणि आपण प्रवास एन्जॉय करूया. आता रात्र येतं काय एवढं दाखवू शकत नाही बाहेरचं, कारण काळोख असणार आहे. जेव्हा मॉर्निंग येईल तेव्हा आपण जरा सिनेमॅटिक शॉट घेऊया. आणि पुढे ड्रायव्हरच्या समोर बाजूला बसला आहे ऋषिकेश आपला गायडन्स करायला. सीट बेल्ट लावलं तुम्ही? ठीक आहे चला मग मजा करूया आपण रात्रभर. लेट्स गो. कोण झोपणार तर नाही, पण झोप आलं तर झोपू जरा. लोंडे ऋषिकेश सिगरेट मारता जिंदगी जिंदगी हा कृष्णाला मिस करतो आपण. तर काय ट्रीटमेंट ट्रीटमेंट आणि गावात गेल्यात म्हणून तो आम्हाला जॉईन नाही केला हवे. तर तो पण येणार होता. तो पण येणार होता. पण त्याचा ट्रीटमेंट आणि गावाला गेलाय त्यामुळे तो गावाला गेलाय. तो तो नाही जॉईन करू शकला. तर कृष्णा वी विल मिस यू. नेक्स्ट ट्रिपला घेऊन जाऊ तुला आम्ही. हा नेक्स्ट कोकण ट्रिप. वा ठीक आहे मजा येईल. आता माझ्या रात्रीचे 2:55 आणि
आता आम्ही आहेत नागो ठाण्याच्या या एरियामध्ये. थोडासा एक वॉशरूम ब्रेक घेतलेला म्हणून आणि अराऊंड आता 2 तास रस्ता बाकी आहे आता फोर्टपासून. 2 तासामध्ये पोचू. थंडी नॉर्मलच आहे, दाखवतं 23 पण बारा थोडासा आहे थंड. आणि जर ह्यावेळेस जर आम्ही गाडीवरती आलो असतो आमचे बघे लागले असते, कारण हवा जाम लागणार आहे. ऋषिकेश बोल. आतापर्यंत कसा वाटतो? जाम भारी. जाम भारी ना? जाम भारी. हा अर्धा वैभव आता झोपलाय आमच्या अंगावरती. हा इथे ऋषिकेश लोंढे हवा भरता तुम्ही बघू शकता. हा 2 मिनटं राहिले अजून हवा भरतोय. 1.5 तास रस्ता आहे. त्यात 2 तास लागतात भावा भरायला. नाही तो शिकून घेतोय कसा हवा भरायचा वगैरे. पेट्रोल टाकणार आहे का? हा नाही CNG पेट्रोल पंप पंप नाही तो हा फक्त हवा भरायची मशीन टाकणार इथं. त्याला सासरवाड्यात पेट्रोल पंप भेटतात हुंड्यात. अरे पेट्रोल पंप नाही फक्त हवा भरायचं वाटणार त्याला. अरे भाई त्याला का मजा हवा. पागल आहे का? शिकतोय बघ तेव्हा हॅलो साबजी, हवा बरोबर प्रेम आहे. 150 रुपये 150. बाबा भरले हवा. भरली हवा. बाबा भरली हवा. त्याला हवा निघली. ऋषिकेश काय सीन आहे ना? काय सीन आहे? सगळी बॅटरीने पैसे नाही दिले. नारळ फोडला भावा, खाल्ला का सगळ्यांनी? मी नाही खाल्ला. स्वतः विजिबिलिटी 0 आहे. जाऊन दे ना. फॉग झालाय मस्त. सकाळचे नाही 3:34 झालं. ब्लॉगिंग चालू करा हवा त्याची. सो पूर्ण फॉग आहे. आणि किती वाजला आता? 3:52. झालं ते तवा जास्त होता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू तावडेकर आदित्य. रस्ता कैसे रहेगा? आणि मी पैसा कैसा रहेगा? आणि मी तुमचं स्वागत करतो इथं मी आणि या रस्त्याला. तर आपण बघू शकता की साईडला काळोख आणि मध्येच रस्ता आहे आणि लेफ्टला बौद्धवाडी आहे. आणि गाडीचे लाईट एकदम बघ दिसते आपल्याला. काय दिसते? डार्क डार्क एसएस जे काय. तरी ती साईडला तुम्हाला बघू शकता तुम्ही, काही दिसत नाही तुम्हाला. आणि मधून असा रोड गेलाय मध्येच. अरे बिबट्या हे वैभ्या बिबट्या बघ. तर असं वाटतं आपलं जंगलचा एरिया आहे. हा तर मग तुम्ही बघू शकता इथे फॉग थोडं येतो पण जास्त फॉग येत. सरळ पण चाललाय. पुढचं आपल्याला काहीच अंदाज लावता येत नाही की रस्ता कसा असेल. वरून लेफ्ट घेऊ की तर आता आपण सध्या तरी मॅपच्या भरोश्यावर चाललोय. बाईक घेऊन नाही आलो. आमचा विचार चालला बाईक घेऊन यायचा, पण आता आम्हाला असं वाटतं तू घाबरून बरं झालं बाईक घेऊन आला असता आधी. बाईक घेऊन विचार ना, बाईक घेऊन फायनल होतं. लास्ट मोमेंटला टेन्शन झालाय. तर आता हे कोणतं गाव आहे ते आपण अंदाज लावू शकतो. जांभुलवाडी. जांभळवाडी गावी का? जांभूळवाडी. कदाचित जांभळं जास्त आहे तिथं. हां जांभळाचं झाड जास्त असणार त्यामुळे जांभूळवाडी झाड होतं. बरोबर लॉजिक लावलं रे आपण. ते आजूबाजूला कोणीच नाही. ए, वैभव लोट आहे, वैभव लोट. वैभव बाळ. पूर्ण अंधार आहे. हे घेऊ द्या. असा रस्ता आहे. जरा अशा रस्त्याचा अनुभव नाही. तो घाबरतो म्हणून झोपलाय तो. हे बघ साईडला तर हे काय असं डीजे काला बिबट्या नाही बाई. मला डीजे वाटला तो डीजे नाही, तो इंडिकेटरच आहे. काहीतरी वेगळं. तो कुठला रस्ता गावाला आहे पण कुठला आहे? तामणे गाव. पण विजिबिलिटी जाम लो आहे. तांबोली जास्त असं फॉग तर नाही पण रस्त्याला लाईट नाही ना. स्ट्रीट लॅम्प्स लावतात फक्त. हा सकाळी व्यू मस्त असणार. अरे रस्ता कसला भारी आहे. वैभव उठ. घाबरतो तो. उठ र घाल म्या तुझं मानच. उठे उठो. आता वाजले रात्रीचे सकाळचे पहाटेचे 4:41 आणि आम्ही 5:30 पोहोचलो मध्ये. तिथून आपण ट्रॅकिंग स्टार्ट करणार आहे. लवकर बोल, थोडासा आराम करू आणि नंतर जरा निघू बाहेर. आपण सर्व झोपलेत. मला माहिती चांगला झोपलं कुठं. सो राईट नाव 5:52 इन द मॉर्निंग. आणि इथं आहे हॉटेल जगदंब. तिकडे पण स्टॉल आहे. आणि आपल्याला ट्रेकिंग करायचं इकडून वरती असं आहे.
6:02 6:02 आणि आता टेम्परेचर आहे 18 डिग्री सेल्सिअस आणि आता थोडंसं एक तास झोपून मस्त आम्ही वरती आलो आणि इथून आता ट्रेकिंग स्टार्ट करणार आहे. मी पण आहे उड नको. तर सर्वांनी चेंज केलं सर्वांनी हुडी काढून नॉर्मल टॉर्च घेतली का? हा टॉर्च आहे माझ्याकडे. इंदोलकर असं नाव लिहिलेलं आहे आणि ते मागितलं आणि आता आपण त्याची सुरुवात करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. या देशासाठी पर्वण केली प्राणाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. काय सो जस्ट आम्ही आता गड चढायला सुरुवात केलेली आहे. खूप अशी भन्नाट सुरुवात झाली आमची. हा ऋषिकेश, तुला काय माहिती असेल तर आपण बोलू शकतो गाड्याबद्दल. तुला काय माहिती आहे या गाड्याबद्दल? आपण वरती गेलो. मी जरा व्हॉइसवर मी टाकणार आहे, असं काही नाही करणार. व्हॉइसवर मी टाकणार आहे. आणि रात्र येतं जास्त काही दिसणार नाही. कॅश आणि आपल्यासोबत हा चांगल्याचा मित्र रे. जसं सुरुवातीत आलो तसं काय रे. कसं वाटतं तुला नवीन वर्षात? आपला पहिला ट्रिप होता आणि पहिला ट्रेक होता आपला किल्ले रायगडचा. आणि आता कालो काय दिसत नाही. आता मस्त व्ह्यू असं काय. थोडा एक्स्ट्रा पण होते मला. 450 होता. आता आम्ही जो गड चढतोय किल्ले रायगड, ह्या गडाला अप्रॉक्सिमेटली 1700 पायऱ्या आहेत चढायला आणि त्या आम्ही सहज चढणार आहे. आणि एवढा दम लागला आहे पण आपण करणार. हा ऋषिकेश 1750 पायऱ्या आहेत. मस्त आपला हाच वर्कआउट होणार आहे. माहिती बंद करून ठेवतोय. बटन सापडत नाही रे. जर दिसत असेल तर आम्ही तिकडे होतो खाली आणि वरती आग पण लावले दिसणार ना. आणि आम्ही इथं मस्त काय काय केलं रे. एनर्जी ड्रिंक इथं आम्ही एनर्जी ड्रिंक आणि विटॅमिनच्या गोळ्या अजून प्लस लिमलेटच्या पण गोळ्या आम्ही खातोय असं फक्त. आणि जर तुम्ही पायऱ्या बघाल तर खूप प्राचीन पायऱ्या आहेत आणि बरेच स्टेप्स आहेत. म्हणजे किती वर्ष आधी हा किल्ला बनवलेला, तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा किल्ला तसाच उभा आहे. आणि हा किल्ले रायगड जी आहे ही स्वराज्याची राजधानी पण होती. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला दुर्गराज किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं मूर्त रूप. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर स्थित असलेला हा किल्ला म्हणजे किल्ले रायगड. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात हा किल्ला दिमाखात उभा आहे. चहूबाजूंनी कडे आणि दुर्गम चढण यामुळे हा किल्ला शत्रूंसाठी अजिंक्य होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये जावळीच्या मोऱ्यांकडून हा किल्ला जिंकला.
गडाची अफाट विस्तार आणि सुरक्षता पाहून महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. दिवस होता 6 जून 1674. याच दिवशी गडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने साकार झाले. आता थोडंसं उजेडायला लागले पण सनराईज झालेला आपला बघायला तर नाही म्हटलं तिकडे, पण आम्ही चढतोय. बघा कुठपर्यंत वरती जायचे आणि रस्ता पण आहे आता बनवायला पण घेतलं आता त्यांनी रजिस्ट्रेशन करायला घेतलं. तिकडे आहे मेन दरवाजा. जसे जसे आम्ही वर जात होतो तसा गडाचा महादरवाजा दिसत होता. हा ट्रेक करताना आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अनुभवायला भेटला. सो खाली बसून अंधार होता तो आता एक सीन बघा. रायगडाच्या बांधकामाचे श्रेय हिरोजी इंदुरकर यांना जाते. गडावर असलेल्या पाण्याचे साठे करण्यासाठी हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव बांधले गेले. विशेष म्हणजे इतक्या उंचीवर असूनही इथे पाण्याची कधीही कमतरता भासत नाही. गडाची रचना अशी आहे, खालून पाहणाऱ्याला गडावर नक्की काय सुरू आहे याचा अंदाजही येत नाही. आले का म्हणजे आदित्य थांब रे, मला पण मग बोला काय बोलणार. आम्ही काय बोलत होतो की आपल्याला ना जय ही पूर्ण स्ट्रेट चढण आहे. अरे आपल्या आधी गाडव येतील ते, चला लवकर. कुठे गाडव येत रे बोलला तो. आणि यांनी पण आपल्या सगळं ट्रेक केली मस्त. माताजी काय झाले हा आहे रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा. या पायऱ्या चढताना जाणवते की इथल्या प्रत्येक दगडाने इतिहास घडताना पाहिलाय. शत्रूला सहजी वर येता येऊ नये अशी या किल्ल्याची अवजड रचना. खरंच महाराजांची दूरदृष्टी अफाट होती.
सनसेटचं गेलं सनराईज मध्ये गेला. एक उंटेमुळे चालतोय अरे पहिले आज येताना गेल्या खाली होता, आता पहिले वरती बघ ना. त्याला सनशाईन बघायचे. समोरचं तुम्ही दृश्य बघू शकता. समोरच आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. सो असा आता आम्ही चाललो आहे टकमक टोकाला. आणि टकमक टोकाचं वैशिष्ट्य असं आहे का, आधीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी शिक्षा होती ते टकमक टोकामध्ये याच्यामध्ये कडेलोट जे काही गुन्हेगारी किंवा जे काही चोर असतात त्यांना ते कडवून ढकलून देतात खाली. ते पण 2600 फीट एवढी खोल दरी आहे, त्याच्यावरून फेकून द्यायचं. तेच बघायला चाललं आता. खाली बघू नका. सो आता माझ्या बॅक साईडवरून उगवतोय सूर्य आणि समोर आहे आपला टकमक टोक. आणि ते हवा पण जोरात चालू आहे. सो आवाजात डिस्टर्शन होऊ शकतो, पण मी माईक लावतो होणार नाही. आणि समोर सूर्य. इथं थोडीशी असं सीन आहे. जर बघितलं तर खूप असं धक्कादायक आणि भयानक असं दृश्य आहे. गडाच्या एका टोकाला आहे हा भीषण टकमक टोक. इथून खाली पाहिलं की काळजाचा ठोका चुकतो. आम्ही जसे जसे टकमक टोकाकडे जात होतो तसा तसा हवेचा वेग वाढत होता आणि काळजाचा ठोकाही. सो आता मी आहे खाली बघा. प्रॉपर टकमक टोकाच्या इथे. येथे जो काही स्वराज्यामध्ये गुन्हा करेल किंवा शिक्षा असेल ती शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज या टकमक टोकावरून दरी आहे ही 2600 फीट खोल आहे. तुम्ही विचार करू शकता किती खोल दरी आहे. आणि तीच दरी तुम्हाला दाखवणार किती खोल आहे ती. खाली बघल्यावर असं वाटतं सर्व किती लहान आहे. आहे का, कारण त्यावेळी विचार करा एवढा उंचीवरून खाली शिक्षण काय. सो आता हे खालचा